रिक्षामध्ये आलेले आहेत. आता मला सांगा, या गद्यावर पाळी आली. आता याला गद्यावर बसवण्याची पाळी आता आम्ही लोक आणू मोदी सरकारला. या भाजप सरकारचा निषेध करतो आम्ही. या सर्व महागाईला आमचे लोक बळी पडून राहिले. आता एवढ्या मोठ्या विदेशात जाऊन तो मेलोळी देऊन राहिला. तर हा काय उडत गेला काय त्या विदेशात? तो तरी ते इंधन जाळूनच गेला ना. आम्हाला म्हणते इंधन जाळू नका आणि 4 वेळा इंधन महाग करते, डिझेल पेट्रोल महाग करते. आम्ही काय करायचं गरीबाच्या पोरांनी? काय बजेट बिघडलं घरातलं? एलपीजी सुद्धा महाग झालेले आहेत. आज मागच्या जमान्यावर ज्या सरकारला या सर्व जनतेने लाल दिव्याच्या गाडीत बसवलं, तो आज मोदी सरकार या जनतेला गद्यावर बसवायची पाळी आणून राहिला. अजून काय याच्यात बोलू आम्ही? सामान्य जनतेचे काय प्रश्न हा सोडवणार आहे हा मोदी सरकार? या सर्व डिझेल मिळत नाही शेतकऱ्यांना, लाईन लावावं लागतं, रात्रभर थांबावं लागतं. आघाड्यांवर हे भाजप सरकार जे आहे हे अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम या भाजप सरकारचा निषेध केला आणि या देशामध्ये कोणताच पक्ष हा भाजपच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे. त्यामुळे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानाला संपूर्ण अकोला जिल्ह्यातील मला एक सांगा, किती त्रास होऊन राहिला शेतकऱ्यांना? डिझेल मिळत नाही. शेतकऱ्याची शेती आता नांगरणीला आलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्याला डिझेल भेटत नाही, कॅनमध्ये भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची आज अर्ध्या पेट्रोल पंपावर डिझेल भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची फार गंभीर परिस्थिती आहे. आणि आता या शेतकऱ्याला अमेरिकेच्या इम्पोर्ट धोरणामुळेच नाही तर आता या शेतकऱ्याला पेरणीपासून सुद्धा वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे. काय म्हणाल काका, किती त्रास होऊन राहिला शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना भयानक त्रास होऊन राहिला. परंतु आपल्या भारतात आलेलं डिझेल हे नेपाळला मोदी सरकार पाठवत आहे. हा शेतकऱ्यावर अन्याय आहे, हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी त्यांचे डोळे उघडायचे. मतदान करताना ते फक्त बीजेपीलाच मतदान करतात. शेतकऱ्याचे हाल करणाऱ्याला ते सत्तेत बसवतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं, उद्याच्या भविष्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेत बसवण्यासाठी एकंदरीतच या